आज मी थाटे वडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सकल वंजारी समाजाच्या माध्यमातून उपोषण चालू असल्यामुळे मी उपोषणकर्त्याला भेट देण्यासाठी आलेलो असताना त्यांच्या मागण्याचा जर विचार केला, हैदराबाद गॅजेटर मध्ये आम्ही वंजारी समाजा एसटी प्रवर्गात असल्यामुळं आम्हाला आमची प्रमुख मागणी एसटी मध्ये आम्ही गेलो पाहिजे, एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे, एसटीच्या ज्या ज्या फॅसिलिटी असतील त्या आम्हाला मिळायला पाहिजे, अशा प्रकारचं ज्यावेळी हैदराबाद गॅजेटर मध्ये एक कॉलम आला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळं हा एक ऊसतोड कामगार, हा एक शेतकऱ्यांचे पोरं शिकले पाहिजे, ही लढाई गरीब वंजारीची लढाई आहे। आमच्या 10% सुशिक्षित असतील, शिकलेले असतील, पैसेवाले असतील, पण आजही 90% समाज ऊस तोडतोय, कष्ट करतोय, स्वतः कष्ट केल्याशिवाय त्यांची उपजीविका भागू शकत नाही। आणि गरीब शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागतो, तरी शासनाच्या माध्यमातून जागा निघत नाही। वास्तविक जर बघितलं तर माझी स्पष्ट भूमिका आहे, मी यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। या तमाम महाराष्ट्रातल्या वंजारी समाज बांधवांना मी आवाहन करेन की खऱ्या अर्थाने ही लढाई आपण लढलं पाहिजे। आता आज हे 3 मावळे या ठिकाणी थाटे वडगाव मध्ये उपोषण करतायत आणि महाराष्ट्रातल्या तमाम वंजारी समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण समर्थन केलं पाहिजे। आज या स्टेजला आलोय, आज गव्हर्नमेंट काही ना काही देण्याच्या मूडमध्ये आहे आणि आज अशी परिस्थिती आहे, आपण काही जर मागितलं नाही तरी आपल्याला काहीच मिळणार नाही। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे, म्हणजे जे काही उपोषण करते त्यांच्यासोबत मी चर्चा केली, बाबा काय आहे, त्यांनी सांगितलं जोपर्यंत एसटी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा आंदोलन थांबणार नाही आणि उपोषण थांबणार नाही। मी सरकारला विनंती करेन की खऱ्या अर्थाने तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता हा वंजारी समाज अति भयानक आहे, अति भयानक प्रेम करणार आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवतो आणि ज्या दिवशी विश्वास तोडला जाईल त्या दिवशी वंजारी समाजाला रस्त्यावरची लढाई लढणं काही चुकीचं नाही। त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की या थाटे वडगाव मध्ये हे आमच्या समाजासाठी हे 3 मावळे उपोषण करताय आणि या उपोषणाला राज्याच्या मुख्यमंत्र्याला या संदर्भामध्ये मेल केलाय आणि आम्ही पण पत्र देऊ। आम्ही आमच्या सगळ्याच्या वतीने सुद्धा आम्ही ज्या आता 2 दिवसात गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ आणि आम्ही सुद्धा मागणी करू। मी एकच विनंती करेन समाजातल्या सर्व मंडळींना की ही वेळ आलेली आहे, ही संधी आलेली आहे, या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। माझी विनंती आहे तुम्हाला की या महाराष्ट्रामधल्या वंजारी समाजांना, गरीब वंजाऱ्यांना खास करून, ज्यांना आवश्यक नसेल त्यांना बोलत नाही, पण गरीब वंजाऱ्याचा लढा आहे आणि हा गरीब वंजाऱ्याचा लढा जिंकण्यासाठी या थाटे वडगाव मध्ये तालुका शेवगाव या ठिकाणी 3 मावळे उपोषण करताय आणि त्यांना मी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। माझी सरकारला विनंती आहे, या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे माझी। आणि जे कोणी उपोषण करते आहेत तिन्ही पण त्यांनाही विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि याच्यामुळं तब्येतीची म्हणजे तब्येत सुद्धा आज दुसरा दिवस आहे, कालपासून ते उपोषण करतायत, कालपासून त्यांनी आतापर्यंत अन्नाचा कण नाही खाल्लेला। त्यामुळं माझी सरकारला विनंती की आपण याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या उपोषणकर्त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून आपण त्यांना न्याय द्यावा, एवढी माझी विनंती आहे। धन्यवाद।